नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहे मिक्स डाळीचे अप्पे अँड चटणी। आणि कशी बनवायची ते आपण स्टेप बाय स्टेपने चला आता बघू। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करून घेणार आहे। त्या अगोदर बघा आपली चटणी आणि अप्पे कसे झाले आहेत। वाव, लाजवाब रेसिपी आहे ना। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशी अप्पेची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आपली चटणी किती हिरवीगार झालेली आहे बघा, किती छान असं पुदिन्याचं स्ट्रक्चर आणि किती सुंदर। बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, मला पण माहीत आहे, पण ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला आता एक कांदा, एक टोमॅटो, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर आणि हे तांदूळ आणि डाळीचं मिश्रण मी 2 दिवसापूर्वी भिजू घातलं होतं। ते नंतर मिक्सरला दळून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडासा सोडा आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्यासाठी अर्धा एक तासासाठी आपण हे दळून घेतलं होतं मिश्रण। आणि त्यानंतर आता मी मसाला तयार करत आहे। कशाचा? त्या अप्प्यामध्ये टाकायचा। बघा आता कोथिंबीर टाकली आहे, 1-2 मिरच्या टाकलेल्या आहे, अद्रक टाकलेला आहे, लसूण। आता हे वाटण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण पाका मी अगोदरच 2 दिवसापूर्वी तांदूळ भिजू घातले, ते सर्व काही मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता थोडासा सोडा ॲड केला आहे, त्यानंतर थोडंसं मी मीठ घालणार आहे आणि त्यावरनं थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे। गरजेनुसार पाणी टाकायचं आहे, नसन टाकायचं तर नका टाकू, तुम्हाला जशी आवश्यकता असेल तसं बघूनच आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो। नसली आवश्यकता तर मी पाण्याचा वापर करणार नाही। चला आता 5 मिनिटासाठी ते झाकून ठेवतो, तोपर्यंत इकडे आपलं वाटण तयार करून घेऊ। बघा आता आपलं वाटण तयार झालेलं आहे, त्यामध्ये मी ते ॲड करून घेणार आहे। आणि हे बिना कांदा कोथिंबीरीच्या अगोदर मी अप्पे करणार आहे, कारण माझी छोटी मुलं कांदा ते खात नाही, त्यामुळे मी ते स्किप करणार आहे। तुम्हाला जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि त्याचा वापर करा। आता आपल्याला अप्पेचं भांडं आपण गरम करून ठेवलेलं आहे बघा। आणि त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे, तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे। सर्व काही अशी कुरकुरीत आणि जाळीदार पौष्टिक अप्पेची रेसिपी तुम्ही कधी बघितली का नाही बघा। आणि एकदम घरच्या साहित्यात बनवलेले आपलं तांदूळ घ्यायचे आहे आणि मस्तपैकी उडदाची डाळ त्यामध्ये घालून घ्यायची आहे। मी ते हे सर्व काही सांगणारच आहे तुम्हाला। आणि इतके टम फुगलेले, वरून कुरकुरीत, आतून जाळीदार अप्पे इतके छान होतात की बस बघता क्षणी खाऊ वाटणारे आणि एकदम कुरकुरीत। बघा किती खुसखुशीत आणि लुसलुशीत आपले जाळीदार अप्पे तयार होणार आहे। आता चला आपले भांडं गरम झालेलं आहे अप्पेचं, आणि आता त्यामध्ये मी ते घालून घेणार आहे। तेव्हा मी बॅटरमध्ये काही नाही टाकलं, 1 ते 2 मिरचीचंच वाटण घालून अगोदर आपण ते असले अप्पे करून घेणार आहे। त्यानंतर मी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सर्व बारीक कट करून त्याचे पण अप्पे बनवणारच आहे। आणि इतके छान नाश्त्यासाठी हे अप्पे तयार होतात आणि इतके खुसखुशीत, इतके मस्त हेल्दी रेसिपी आहे की बस तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी होते ते बघा। आणि आपले अप्पे अजिबात चिटकलेले नाही, तुम्ही तर बघता क्षणी पलटीवर राहिलेले बघा, किती छान असे आपले अप्पे तयार झालेले आहे। तुम्हालाही दिसतच आहे, काही नुसतं चमच्याचा हातही लावायचा नाही तर लगेच आपले अप्पे तयार होत आहे, लगेच निघत आहे। किती सुंदर असं त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, हो की नाही बघा। आता किती मस्त, आता सगळे करून मी एक अप्पे काढून घेतलेला आहे। तुम्हाला जितके वेळ हवे असेल जितके कडक तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता, पण माझ्यामध्ये हे अप्पे एकदम परफेक्ट झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कांदा कोथिंबीर सर्व काही याच्यात टाकून घ्यायचं आहे। ते मी मुलांसाठी अगोदर बनवलेले आहे। तुम्ही सर्व अप्पे एकही वर्षाचंही बाळही खाऊ शकते, इतके सुंदर ते अप्पे लागतात आणि इतकी हेल्दी रेसिपी आहे, शरीरासाठी एकदम उत्तम, तुम्ही नक्की ट्राय करा। आता बघा याचं स्ट्रक्चर किती सुंदर झालं आहे, वाटण हे यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे किती भारी बॅटर आपलं जाळीदार झालेलं आहे बघा, किती आंबलेलं आहे, सर्व काही तुम्हाला दिसतच आहे। असे बबल्स आले तरच आपले अप्पे व्यवस्थित होतात, ते तुम्हाला माहीतच आहे। प्रत्येक अप्पे हातानेच निघत आहे। आता हे भांडं असं उचलून जर तुम्ही ताटात टाकलं तरी हे आपले अप्पे एक अप्पे ही काढायची गरज नाही बघा, अशी आपली रेसिपी आहे बघा। वाव, किती सुपर आहे की नाही। अशी ट्रिक तुम्ही नक्की वापरा। एक अप्पे काढायला आपला वेळ जातो, त्यामुळे भांडं उचलायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं बघा। आता आपलं परत
परत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण तयार केलेलं होतं ते आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर अशी आपली रेसिपी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. शुभांगी किचनमध्ये तुमचं मी अगोदरच सांगितलेलं आहे, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि ह्या आपल्या शुभांगी ब्लॉग्स अँड किचनच्या रेसिपी ह्या काहीतरी वेगळ्या पद्धतीनं असतात. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि नक्की अशा ट्राय करीत जा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही सर्व काही रेसिपी बघता पण तशा ट्राय करीत नाही आणि कमेंटही करीत नाही, तर असं काही करीत जाऊ नका. असं नक्की ट्राय करीत जा आणि कशा होते मला नक्की कळवत जा. आता आपण खूप दिवसापासून मी काही व्हिडिओ बनवला नाही आणि माझ्याला सगळ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज होते की आता तुम्ही काही रेसिपी टाकली नाही, काही रेसिपी टाकली नाही. पण दिवाळीमुळं मला वेळ भेटला नाही, त्यामुळे मी काही कोणती रेसिपी टाकली नाही. चला तर आज आता म्हणलं कोणती तरी रेसिपी करतो. यासाठी मी सकाळी हा ब्रेकफास्ट बनवत होते आणि लगेच शूट केला आणि म्हणलं चला आता तुमच्यासोबतही शेअर करू, म्हणून ही मी रेसिपी आज टाकलेली आहे. आणि आगळी वेगळी रेसिपी आहे. बघा आपले आप्पे किती सुंदर दिसत आहे. वाव, सुटलं की नाही तोंडाला पाणी. कसं आहे, काही विषय आहे का? आपली रेसिपी म्हणलं का सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. बघा चला तर नगरकर, काय नगरकर पुणेकर सगळे चला आणि या रेसिपीला सुरुवात करा. बघा आता आपले आप्पे कसे छान झाले आहेत. थोडे 1 मिनिटासाठी मी परत ठेवून घेणार आहे, नंतर ते काढून घेणार आहे. एक काढा किंवा मगाशी दाखवलं तुम्हाला ते स्ट्रिक वापरूनही काढा, कशाने काढा पण लवकर काढा. आता आपल्याला चटणी पण बनवायची आहे. चला आपले आप्पे किती छान असे झाले आहे ना. वाव, यम्मी. चला आता आपण चटणीला सुरुवात करून घेऊ. चटणीसाठी लागणारे साहित्य: थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडे शेंगदाणे, पुदिना, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, फुटाणे, लसूण आणि परत कोथिंबीर. हे 2च मिरच्याचा वापर करायचा आहे, लसूण आणि पुदिना. बघा सर्व काही मिक्सरला टाकून घ्यायचं. झटकेपट चटणी. आणि यामध्ये आपण एक स्ट्रिक वापरणार आहे, ते म्हणजे आपण सौंदव मीठाचा वापर करणार आहे. आगळी वेगळी टेस्ट झाली पाहिजे. त्यातच साखर, त्यातच मीठ आणि सर्व काही तिखट गोड आंबट अशी आपली चटणी तयार होणार आहे. चला तर आपल्या चटणीला आता कसं मिक्सरला फिरून घेतले. वाव, काही गरज आहे का तडका द्यायची? काहीच नाही. तरी आपलं चटणी स्ट्रक्चर किती सुंदर आलेलं आहे ते तुम्हाला दिसतच आहे. आता आपला गॅस चालू केलेला आहे, त्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर लगेचच तडका द्यायला सुरुवात करून घेणार आहे. बघा आपल्याला आता जास्तीत जास्त एक वगैरे मी तेल घातलेलं आहे आणि लगेचच वरनं जिरे नाही घालायचे, मोहरी टाकून घ्यायची आणि चांगली कडकडी लगेच कढीपत्ता घालून घ्यायचा. आणि त्यामध्ये जे वाटण काढलेलं आहे आपण चटणीचं, ते त्यामध्ये चांगला चरकन असा तडका बसला पाहिजे, म्हणजे आपली रेसिपी एकच नंबर होते. चला बघा आता कसं आहे, काही विषय आहे का? वाव, आपली चटणी स्ट्रक्चर बघूनच तोंडाला पाणी सुटतं. आणि चटणी ही जशी दिसते तितकी टेस्टला पण असते बरं का. नाही तर तुम्ही म्हणता नुसतं दिसतंच काय, तसं काही नाही. चटणी एकच नंबर आहे आपली. तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा आपल्यासोबतही खा. बघा आता आपल्या चटणी कसा चरका बसायला लागला आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करून घेतलेलं आहे. साखरही टाकायची नाही आणि मीठही टाकायचं नाही, काहीच टाकायचं नाही. फक्त 1 मिनिटासाठी ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची. असं बाहेर असा छान असा पाऊस चालू आहे ना, आतमध्ये असा चटणीचा सुगंध दरवळायला आहे आणि त्यात असे गरम आप्पे. कसं आहे मग, खूपच छान. वरनं कोथिंबीर टाकायची आहे. चला आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता आपल्या चॅनलची खूप काही ग्रोथ होत आहे, तुम्ही बघितलंच असाल. आपला चॅनल नवीन असून आपल्या चॅनलवर खूप असं काही सबस्क्राईबर झालेलं आहे आणि वॉच टाईमही बऱ्यापैकी झाला आहे. पण तुम्ही आणखीन सपोर्ट केला तर आपलं चॅनल लवकरच मोनिटाईज होईल आणि नवीन रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. खात राहा, आनंद भेटू नवीन रेसिपीत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.